प्रेम प्रकरण किती महागात पडू शकतं याचं उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी एका तरुणाने गाव गुंडांच्या कोंडीमुळे आपलं जीवनच संपवलंय। पाहूया या रिपोर्टमध्ये। बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत जेवी झोते। फोटोत दिसणारा हसऱ्या चेहऱ्याचा सुजल चव्हाण, पण हा आता या जगात नाहीये। सुजल यांनी दाभोळ येथे ओनवसे गावातल्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपवली आणि याला कारण प्रेम प्रकरणामुळे गाव गुंडांची दहशत होय। अत्यंत थरकाप उडवणारा हा सारा प्रकार दापोली तालुक्यातील आहे। सुजलचे प्रेम संबंध होते आणि प्रेमिका राहत असलेल्या गावात सुजल आणि सुजलचा चुलत भाऊ ऋषिकेश हे या गावात काही कामानिमित्त गेले होते। मात्र सुजल याची मोटारसायकल पंक्चर झाली, त्यामुळे या दोघांना या गावात मुक्काम करावा लागला। सुजल यांचे प्रेम संबंध असल्याचे माहित असलेल्या गाव गुंडांनी सुजल याला घेरले। मोटारसायकल दुरुस्त करून आणत असताना सुजल आणि त्याच्या भावाला घेरले गेले। त्याची मोटारसायकल गायब करण्यात आली, तरीही सुजल गप्प होता। त्यानंतर बसने पुन्हा आपल्या गावाला निघालेल्या सुजल याला गाव गुंडांनी घेरले, त्याची त्या ठिकाणी धुलाई केली। सुजल बरोबर असणारा त्याचा चुलत भाऊ सुजलच्या बाबतीत काय सांगतोय ते पहा। मी काकी मावशीच्या घरी गेलो होतो। मावशीच्या घरी तिथे राहिलो। तिथनं काही चौघ मुलांनी आम्हाला मारले। त्यामध्ये प्रणेश पावसकर, प्रभू पावसकर आणि सूरज पावसकर यांनी आम्हाला मारले। त्यामध्ये आमचे जो सुजन भाऊ आहे त्याने काकीला काही उलट शब्द बोलले, शिवी नव्हती दिली। त्यामध्ये त्याला जोरात मारहाण केली, त्याला शिव्या घाल गेल्या। त्यानंतर मारहाण झालेला सुजल हा पुन्हा आपल्या दाभोळ जवळच्या ओनवसे गावात आला। पूर्ण हादरून गेलेल्या सुजलचा लक्ष कशातच नव्हता। घाबरलेल्या सुजलने चक्क टोकाचे पाऊल उचलले आणि घरातील पंख्याला त्याने गळफास लावून स्वतःची आत्महत्या केली। मरण्यापूर्वी सुजल यांनी या गाव गुंडांविरोधात लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाचा आता खुलासा झालाय। चव्हाण म्हणून राहणारा युवक होता। त्यांनी 21 तारखेला गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। त्या संदर्भात त्याच्या आई वडिलांच्या तक्रारीनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा IPC 306 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या आता त्याचा आम्ही तपास करीत आहोत। त्या प्रेमिकेबरोबर प्रेम प्रकरणामुळे तिच्या गावातल्या गाव गुंडांच्या दहशतीमुळे सुजलने आपलं आयुष्य संपवलं। माझे नातेवाईक, माझ्या वहिनीची मुलगी इथे प्रेम संबंध होते 6 महिन्यापासून। नंतर आम्ही तिचं 2 महिन्यात अगोदर लग्नाचा निर्णय घेतला होता। दिवाळीमध्ये लग्नाचा निर्णय घेतला असून होता, तरी 17 तारखेला तो बडोल्या गावी गेला असला होता आणि नंतर त्या 3 दिवस त्या लोकांनी त्याला डांबून ठेवलं। गावातील लोकांनी, गावातील समिती कमिटी ही लोक त्यांना मीटिंगमध्ये बोलवून त्याला मारहाण केलं। प्रेम करणे हे काही गुन्हा आहे का? येत्या दिवाळीला या दोघांचा विवाहही ठरलेला होता। त्यांची तयारी सुद्धा सुजल यांच्या घरात सुरू होती। मात्र प्रेम प्रकरणात सुजलची कोंडी केल्याचा ताण सुजलला सहन झाला नाही आणि सुजल यांनी आत्महत्या केली। त्यामुळे आता या प्रकरणात गाव गुंडांविरोधात दापोली पोलीस कधी कारवाई करतात हाच खरा प्रश्न उपस्थित होतो। मुजम्मिल जैतापकर, कोकण लाईव्ह, दापोली।